बदलत नाही. ही शशिकला जेव्हा याला सोडून जाते ती अत्यंत कर्तबगार असते, अत्यंत कर्तबगार स्त्री आहे. आणि तिच्याही आयुष्यात अशी काही कलाटणी मिळते की ती ज्या पद्धतीने शंतनू एका अनाथ मुलाला आपल्या घरी येऊन त्याला आसरा देतो, आश्रय देतो, त्या एका कारणामुळे ही शशिकला त्याला सोडून आपल्या घरावर सोडून निघून जाते. तीच गोष्ट शशिकलाने करावी, तीच गोष्ट शशिकला करते. म्हणजे दोघांचे स्वभाव कुठे भिन्न आहे. त्याच्याने पलीकडे जाऊन आता एकच आणतो, शंतनू एकाला जाणतो, इथं तिघींचा सांभाळ त्याही अनाथच असते. मग सांगा बरं, शंतनू मोठा की ही स्त्री मोठी, शशिकला मोठी? कालांतराने हळूहळू शशिकलाला तिच्या असणाऱ्या काही गोष्टी समजतात, कळतात की मी ज्या गोष्टीसाठी या माझ्या प्रिय नवऱ्याला सोडून आले ती गोष्ट तर मीच करते आहे. त्याचं कुठे चुकलं होतं? ही गोष्ट तिच्या लक्षात येते, कळते तिला, तिची चूक तिला कळते. आणि हळूहळू ती मग शंतनू जवळ जात राहते, शंतनूला भेटण्याचा प्रयत्न करते, तिला त्याला भेटायचंच असते. ही नीती आहे, या कादंबरीची नीती म्हणून आपण कदाचित, या कादंबरीची नीती आहे की तिला लेखकाला त्याला भेटवायचं आहे. आणि ते जे प्रयत्न, अफलातून प्रयत्न या कादंबरीत दाखवलेले आहेत आणि त्याची जी उलघाब होते आहे हे सगळं या कादंबरीमध्ये लेखकाने मोठ्या रंजकतेने वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी ज्या मुलासाठी शशिकला घर सोडते त्या सत्यकामाला शेवटी ती आपल्या हातामध्ये उचलते. म्हणजे उचलते तरी कशी हो, फार मस्त मजेदार ती तो प्रसंग आहे. तो मजेदार प्रसंग रंगवलाय काकाने. तो सत्यकाम लहानपणी आपल्या बाबांकडून त्याला माहित असते की तुझी आई ही आहे, तुझी आई ही आहे. म्हणजे सत्यकामाला हे सांगितलं जाते की तुझी आई ही आहे, पासपोर्टचा फोटो दाखवला जातो. याचा अर्थ काय की शंतनू कधीच विसरू शकला नाही शकुंतलेला. शकुंतला विसरू शकली का? विसरली का नाही? तिची चूक जेव्हा तिच्या लक्षात येते आणि तिला कळते तेव्हा ती त्याच्या घरी जाते, तिच्या घरी जाते. आणि त्यावेळेस हा जो शंतनू तिला पाहिल्याबरोबर असा धपापल्यासारखा जिन्यावरून धावत येतो आणि घरंगळत येत असताना त्याचा पाय घसरतो, हे जेव्हा शशिकलाला दिसते तेव्हा ती व्याकुळ होऊन धावते आणि महत्वाच्या त्या वेगाने त्याला अत्तर आपल्या हातात झेलते. हेच तर या कादंबरीचा सर्वोच्च बिंदू आहे. ज्या मुलासाठी ती सोडून जाते त्याच मुलाच्या जवळ, त्याच मुलाला जवळ घेते आणि संपूर्ण कुटुंब कसं एकत्र येते. या कादंबरीमध्ये हे जे मुखपृष्ठ दाखवलेलं आहे ते फार आगळं वेगळं आहे, अभंग विखुरलेले आहे. आणि या कादंबरीच्या या मुखपृष्ठात एक अभंग दडलेला आहे. तो कोणाचा असेल तर तो आहे सोयराबाईंचा. अवघा रंग एक झाला, अवघा रंग. हे जे विखुरलेले रंग होते आतापर्यंत ते कशा प्रकारे एकत्र आले आणि हे संपूर्ण रंग, त्या कुटुंबाचे वेगवेगळे रंग, हे रक्ताचे राजे नाही हो. या कादंबरीमध्ये असणारे जे पात्र आहे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रक्ताचं नातं नाही आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. आणि कालांतराने कुठल्या तरी मोठा होऊन ते एकमेकांपासून विभक्त होतात आणि हळूहळू हळूहळू कशा प्रकारे ते एकमेकांकडे ओढले जातात आणि शेवटी असे एकमेकात मिसळून जातात. सुंदर अभंग आहे तो सोयराबाईंचा. तो अभंग या ठिकाणी काकांनी मुद्दाम दिलेला आहे की अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. शशिकलाला तिचा श्रीरंग मिळाला, शशिकलाला तिचा श्रीरंग मिळाला. तिने तो मिळवला, तिला तो मिळवायचा होताच.
निश्चयापासून विभक्त झाली असेल, पण शेवटी हा रंग एकत्र आलाच. आणि हा संपूर्ण कादंबरीचा विषय आहे. मला वाटतंय मी अत्यंत प्रामाणिकपणे कबूल करायला पाहिजे की मी याच्या पलीकडे या कादंबरीवर फारसा काही बोलू शकत नाही. ती माझी प्रज्ञा नाही. तुम्हाला मी हात जोडून क्षमा मागतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद.